नमस्कार, स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण एकाच व्हिडिओमध्ये 4 प्रकारच्या चटण्या बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा। तर त्यातली पहिली चटणी शेंगदाणा चटणी। तर इथे मी 100 ग्रॅम शेंगदाण्याचे खरपूस रंगावर भाजून घेतलेले आहेत। याची आपल्याला साल नाही काढायची, असेच चटणीत वापरायचे। आणि इथे एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत, 9 ते 10 लसूण पाकळ्या, आणि हे लाल तिखट म्हणजे लवंगी मिरचीचं लाल तिखट आहे। हे आपल्या आवडीप्रमाणे वापरायचं। याने चटणी तिखट होते पण रंग येत नाही। आणि चवीपुरतं मीठ आणि हे तिखट आहे। हे मी 4ही प्रकारच्या चटणीत थोडं असं वापरणार आहे। याने मात्र चटणीला आपल्या रंग असा छान येतो। हे सगळं असं एकदम टाकायचं, म्हणजे कसं चटणीला स्वाद असा मस्त येतो। आणि हे लाल तिखट एकच चमचा वापरायचं। सगळ्या चटणीत आपण एक चमचा वापरणार आहोत। हे पहा, आपली 1 नंबर चटणी तयार झालेली आहे। ही पहा, आपली शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे। आणि रंगही पहा कसं छान आलेला आहे, सुगंधही मस्त येतोय। हे पहा, आपल्या 2 नंबर चटणीचं साहित्य। तर इथे मी 100 ग्रॅम असे तीळ घेतलेले आहेत। हे अनपॉलिश आहेत आणि असेच तीळ चटणीत वापरायचे, म्हणजे चटणीला स्वाद असा मस्त येतो। आणि इथे मी 2 चमचे लवंगी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे। हे आपल्या आवडीप्रमाणे वापरायचं। 1 चमचा जिरे, चवीपुरतं मीठ आणि 8 ते 10 अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आणि 1 चमचा आपल्याला काश्मीरी लाल मिरची तिखट लागणार आहे। हे तीळही मी भाजून घेतलेले आहेत, मंद आचेवर असे खरपूस रंगावर भाजून घेतलेले आहेत। ही चटणी आपली मिक्सरला फिरवून झालेली आहे। ही चटणी आपली अशी तयार झालेली आहे। 3 नंबर चटणी आहे आपली कारळाची चटणी। याला मराठवाड्यात कारळ म्हणतात आणि इकडे कोकणात कोराटा म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा। हेही मी 100 ग्रॅम घेतलेले आहेत आणि हेही मस्त असे भाजून घेतलेले आहेत। आणि इथे मी 2 चमचे लवंगी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे। हेही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा। 1 छोटा चमचा जिरे, चवीपुरतं मीठ आणि 10 ते 12 अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता आपण ही चटणी मिक्सरला लावूया। आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया। आणि 3 नंबर चटणी आपली मिक्सरला फिरवून झालेली आहे। हिचा रंग पहा कसा छान आलाय। ही चटणी आपली पहा मस्त अशी तयार झालेली आहे। हे पहा, अगदी मस्त। ही पहा, आपली 4 नंबर चटणी आहे सुक्या खोबऱ्याची। ही कोकणातली फेमस चटणी। तर त्यासाठी मी इथे 100 ग्रॅम सुकं खोबरं असं एकदम मंद गॅसवर असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। याला रंग येऊ द्यायचा नाही, फक्त कुरकुरीतपणा आला पाहिजे। त्यासाठी इथे मी 1.5 चमचा असं लवंगी मिरचीची पूड घेतलेली आहे, कारण खोबऱ्याच्या चटणीला तिखट आणि मीठ जरा कमी लागतं। तर ती आपल्या आवडीप्रमाणे वापरायची। 1 चमचा जिरे आणि लसूण मी सगळ्या चटणीत असा जास्तच वापरलेला आहे, आणि चवीपुरतं मीठ। तर आता आपण हे मिक्सरला लावूया। आणि मिक्सर कसं चालू बंद करून आपल्याला चटणी फिरवून घ्यायची। ही पहा, आपली खोबऱ्याची चटणी ही तयार झालेली आहे। हे पहा, आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।